नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. आमच्या सोसायटीतील रिडेव्हलपमेंटची तयारी पुढच्या महिन्यात सुरू होणार होती, म्हणून आम्ही बिल्डरने दिलेल्या एका इमारतीत राहायला आलो. घरात सामान नीट लावण्याचे काम चालू होते. तोपर्यंत शेजारी पाजारी बघितलेच नव्हते. तरी आम्ही आलो त्या दिवशी सायंकाळी एक आजी येऊन आमची विचारपूस करू लागल्या व काही लागलं तर मी आहे असं सांगून गेल्या. 2 दिवस मला जराही फुरसत नव्हती. आमच्याही ऑफिसला व मुलं शाळेत. मी एकटीच घरात सामान लावत होते. 2 दिवस आम्ही बाहेरचेच खात होतो. मुलंही खुश होती हॉटेलच्या खाण्यावर. 2 दिवसानंतर मला जरा वेळ मिळाल्यावर त्या आजीची आठवण आली. त्यांनी मला आपला फोन नंबर दिला होता. तो मी पर्समध्ये ठेवला होता. म्हटलं बघूया. एवढ्या आस्थेने विचारपूस करत होत्या तर ओळख काढावी म्हणून मी त्यांना फोन लावला. हॅलो, मालती आजी का? मी सरिता, तुमची नवीन शेजारी. अहो थांबा, मी आजींना देतो असं म्हणून त्यांनी मालती, सरिताचा तुला फोन आहे, घे लवकर असे म्हणून आजींना आवाज दिला. आतून आले असा आवाज आला. सरिता बोल, मी मालती बोलते. झालं का तुझं घरातील सर्व सामान लाव? हो आजी, त्या दिवशी मी कामात होते. आता तुमच्याशी बोलावं म्हणून फोन लावला. आजी, वेळ असेल तर याल का थोडा वेळ? थोड्या वेळाने येते हो. बरं या, मी वाट पाहते असं म्हणून मी फोन ठेवला. नवीन ठिकाणी गेल्यावर आपण ओळखी वाढवल्या तरच आपला खूप फायदा होतो. ब्लॉकमध्ये राहणारी माणसे एकलकोंडी असतात असं म्हटलं जातं. त्या मानाने चाळीतलं बरं असतं. नवीन कोणी आले तर चाळभर गाजाबाजा होतो. तसेच चाळीतल्या लोकांना ओळख करून द्यायला आणि घ्यायलाही आवडत असतं. थोड्या वेळाने मालती आजी आल्या. येताना 4 बेसनाचे लाडू व चिवडा घेऊन आल्या आणि मला आग्रह करून खायला लावला. त्यांचं प्रेम बघून मला माझ्या आईची आठवण आली. मालती आजींच्या लाडवाची चव अगदी माझ्या आईच्या हाताच्या लाडवांसारखीच होती. मी आजींना बोलूनही दाखवले व त्यांना खूपच आनंद झाला. नंतर बोलता बोलता त्यांना मी माझ्या कुटुंबाबद्दल सांगितले व त्यांचीही माहिती जाणून घेतली. मालती आजी व त्यांचे पती माझ्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहत होते. त्यांना 2 मुले होती, एक मुलगा व एक मुलगी. न्यूयॉर्कला व मुलगी कॅनडाला होती. दोन्ही मुलांची 2-2 अशी मिळून 4 नातवंडे होती. मुलं त्यांना नेहमीच त्यांच्या घरी बोलवत असत, पण त्यांच्या मिस्टरांना परदेशात राहायला आवडत नाही म्हणून त्या इथे राहतात. दोघेही सरकारी नोकरी करत होते. आता त्यांना पेन्शन मिळत होती म्हणून सगळे ठीक चालले होते. मुलगा मुलगी आपल्या संसारात परदेशात रमली होती. भारतात त्यांचं येणं आता तसं कमीच झालं होतं. नातवंडे लहान होती तेव्हा आजी आजोबा तिथेच जाऊन राहत होती. पण आता ती मोठी झाली आणि प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे म्हणून आजोबांना तिथे बंदिस्त असल्यासारखे वाटायचे. स्वतः एकटं कुठे जाता येत नव्हतं. मोटरगाडीशिवाय पानही हलत नव्हतं. आपल्या देशात स्वच्छंदी पक्षासारखे फिरता येतं. आजूबाजूला आपले लोक, आपली माणसे असतात. एकमेकांकडे येणे जाणे असते. गप्पाटप्पा होतात. वेळ घालवायला अनेक साधने असतात. म्हणून ते दोघे भारतात येऊन राहिले. थोड्या वेळाने मालती आजी आपल्या घरी गेल्या. माझ्या मनात मात्र एक गोष्ट खटकली. त्यांची 2 मुले हल्ली भारतात येत नव्हती. कसं होईल आजी आजोबांचं? आणि आजींचे वय वाढत आहे. शरीर कधी दगा देईल सांगता येत नाही. पोटची मायेची मुले असून जवळ नाहीत. मनात विचार आला, माझ्या आईबाबांची पण हीच गत झाली असती जर मी परदेशी स्थळाला होकार दिला असता तर. तसा माझा भाऊ अमोल ही अमेरिकेत शिक्षणाकरता गेला होता. त्याला तिथेही चांगली नोकरी मिळत होती. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशात करावा ह्या हट्टापायी तो पुन्हा भारतात आला. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात असल्याने त्याला वेळ मिळत नव्हता. तरी माझी वहिनी व भाचे आईबाबांबरोबर असल्याने त्यांचा छान वेळ जात होता. मीही मुंबईत असल्याने महिन्यातून 1-2 वेळा दादरला जाऊन आईला भेटून येत होते. माझी वहिनी व आईचे चांगले सूत जुळले होते. मला तर ती माझी वहिनी नसून मैत्रीणच वाटत असे. सासू-सुनेचे भांडण तंटे नसले की घर एका नंदनवनासारखे भासते. मला सासू-सासरे कोणीच नाहीत कारण मी एका अनाथ मुलाशी लग्न केले. नोकरी करताना प्रेम जमले. प्रेम हे निव्वळ प्रेम असते. चांगला होतकरू, सुशील आणि निर्मळ स्वभावाच्या अनिकेतने माझ्या आईबाबांचेही मन जिंकले होते. आता आमच्या लग्नाला 15 वर्षे झाली. आमचा संसार सुखाचा चाललाय. उणे-धुणे काढायला नातलग नसल्याने थोड्याफार कुरीबुरी असल्या तरी टोकाची भांडणे होत नाहीत.
संध्याकाळी घरी आल्यावर अनिकेतला मी मालती आजीबद्दल सांगितले. त्यालाही आजीबद्दल आदर वाटला. माझे बोलणे ऐकून ते म्हणाले, उद्या रविवार आहे, आपण सगळे उद्या मालती आजी आणि आजोबांना भेटायला जाऊया का? हो जाऊया. त्यानिमित्ताने आजोबांशी पण ओळख करून घेऊ. ठरल्याप्रमाणे रविवारच्या दिवशी संध्याकाळी आम्ही आजीच्या घरी जाऊन ब्लॉकची बेल वाजवली व आजोबांनीच दार उघडले व म्हणाले, कोण पाहिजे? आम्ही आपले नवीन शेजारी सरिता. असं होय, या या. व ते आजीला आवाज देत म्हणाले, मालती, तुझी लेक आली ग तुला भेटायला सहकुटुंब. आजी किचनमध्ये काहीतरी करत होत्या. त्या ओल्या हात पदराला पुसतच त्या बाहेर आल्या. आम्ही सर्वांनी आजी आजोबांचे चरण स्पर्श करून वंदन केले. आम्हाला आलेले पाहून आजी आजोबांचे डोळे अश्रूंनी डबडबले. आजीकडे जायचे म्हणून अनिकेतने ताजी फळे व बिस्किटसह आणलेली पिशवी आजीला दिली. मालती आजीनेही आपल्या नातवंडांना मायेने जवळ घेऊन कुरवाळले. त्या मायेच्या स्पर्शाची ऊब माझ्या मुलांनाही जाणवली. अजय व स्मिताच्या चेहऱ्यावरून ते आम्ही उभयंतांनीच जाणले. तसे आम्ही त्यांना अनोळखीच होतो, पण काही क्षणाच्या सहवासानेच त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी व जिव्हाळा वाटू लागला की मुलांना खरोखरच आपली आजी आजोबांकडे आल्यासारखे वाटू लागले. आजोबा आतून खेळणी व पुस्तके आणून अजय व स्मिताला देत होते, तर आजी एक एक डबा उघडून खाऊ मुलांसमोर ठेवत होत्या. दोघांच्या उत्साहाला ऊत आला होता. काय करू व काय नको असे त्यांना झाले होते. आपल्या दोन्ही नातवंडाचे प्रेम ती दोघं आमच्या मुलांवर ओतत होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता. सुख म्हणजे काय असतं याची अनुभूती मला व अनिकेतला त्या दिवशी आली. आजीचे व माझे काय बोलणे झाले होते ते मी अनिकेतलाही सांगितले होते. स्वतः पोरका असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनिकेतलाही सहानुभूती वाटणे साहजिकच होते. अर्ध्या तासात वापस येऊ म्हणून गेलो होतो, तिथे 2-3 तास आजीकडे कसे गेले कळालेच नाही. अजय व स्मितालाही आजीकडे खूप आवडले. एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि सुख लाभले होते. रात्री झोपण्यापूर्वी माझ्या आईला फोन लावून मालती आजीबद्दल सगळे सांगितले. अनिकेत, अजय आणि स्मिता यांना झालेला आनंद सांगितल्यावर आई म्हणाली, छान केलं हं, मैत्री वाढव त्यांच्याशी. वयस्कर माणसे मायेची भुकेली असतात. तू मानलेली मुलगी आहेस त्यांची. आईचे हे शब्द ऐकून मलाही खूप आनंद झाला. असे दिवसामागून दिवस चालले होते. दररोज ऑफिसला जाताना अनिकेत न चुकता आजी आजोबांची विचारपूस करून जात असे. बाहेरच्या वस्तू काय आणायच्या तर त्यांना आणून देत असते. आजोबा त्याला नको नको म्हणत, तरी अनिकेत ऐकत नव्हता. कधीकधी स्वतःच्या मर्जीने काही वस्तू आणून द्यायचा. आजोबा त्याला पैसे द्यायचे, मागे लागायचे. तर अनिकेत त्यांना, बाबा मला तुमचा मुलगा मानता ना, मग मला पैसे देणं बरं दिसतं का, असं म्हणून त्यांना थांबवायचा. अनिकेत अनाथ असल्याचे कळल्यावर मालती आजींनी आजोबा अनिकेतला आपला मुलगाच मानत असत. कधी आजी आजोबा आमच्याकडे जेवायला यायचे तर कधी रविवारी आम्ही त्यांच्याकडे जायचो. आजीच्या हाताचं माशाचं कालवण अनिकेत व अजयला भारी प्रिय असायचे. त्यासाठी रविवारी अनिकेत ताजे मासे आणून आजीला द्यायचा व मुलाच्या अधिकाराने त्याला हवे तसे त्यांच्याकडून करून घ्यायचा. सोसायटीमधल्या बाकीच्या लोकांना अजब वाटायचे, कारण आता आजोबा सर्वांशी प्रेमाने वागत होते. अगोदर ते इतर लोकांसोबत जास्त मिसळत नव्हते. आमच्याही सोसायटीच्या लोकांशी ओळखी झाल्या. अवघ्या 15 दिवसात आमचं नवीन नाविन्य जाऊन आम्हीही त्यांच्यातले एक झालो. अजय व स्मितालाही खूप मित्रमैत्रिणी मिळाले होते, पण येतीला मात्र काही वेगळेच मान्य होते. आमचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही, कारण एक दिवस संध्याकाळच्या वेळी आजोबा फिरायला गेले होते आणि तिथेच चक्कर येऊन पडले. तेव्हा बाकीच्या मित्रांनी त्यांना त्यांच्या घरी आणले. त्यावेळी अनिकेत नेहमीसारखा त्यांच्या घरी डोकावला. तेव्हा त्याला आजोबांना चक्कर आल्याचे कळाले. त्याने तात्काळ त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलावले. डॉक्टरही लगेच आले. तपासल्यावर त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन सगळ्या टेस्ट कराव्या लागतील असे म्हटल्यावर अनिकेतने एका मुलाप्रमाणे काळजीने सर्व व्यवस्था केली. रात्रभर तो हॉस्पिटलमध्ये राहिला. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स आल्यावर हृदयरोग असल्याचे कळाले. लगेच ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यांच्या मुलांना खबर कळवावी म्हणून आम्ही फोन लावले, पण दोघांचा कॉन्टॅक्ट होईना. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करावे लागणार म्हटल्यावर अनिकेतने सगळा पुढाकार घेतला. त्यांचा मुलगा या नात्याने फॉर्मही भरला. एव्हाना मालती आजीने आपल्या मुलीला फोन लावला.
त्यांच्या मुलीने फोन घेतला आणि आपण किती असहाय्य आहोत हे सांगितले. आई, मी तुझ्याकडे येऊ शकत नाही व मदतही करू शकत नाही. माफ कर मला. मी आकाशला फोन करून सांगते. आजीने त्यांच्या मुलाचा आकाशचा फोन येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली. मग त्यांनीच फोन लावला. आई, तुम्ही हट्टाने गेलात भारतात. बाबांचे मित्र आहेत ना, ते घेतील त्यांची काळजी. मी कशाला येऊ? पैसे हवेत तर सांग, पाठवतो. बाळा, अशा प्रसंगी तो हवाच ना रे. सॉरी आई, आणि मला आता रजाही मिळणार नाही. अनिकेतला हे सगळं कळाल्यावर त्याने सगळी जबाबदारी स्वतः घेतली. हॉस्पिटलचे डिपॉझिटही भरले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनही यशस्वी झाले. 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असे डॉक्टरांनी सांगितले. अनिकेतने 15 दिवसाच्या रजेचा अर्ज टाकला आणि सख्ख्या मुलाप्रमाणे आजोबाची काळजी घेतली. आजोबांना हॉस्पिटलमधून सरळ अनिकेतने त्यांच्याच घरी आणले. मग मालती आजींना पण आमच्याकडेच यावे लागले. ये जा करायला त्रास नको व आजीवरही सगळी जबाबदारी टाकणे बरोबर नव्हते. ते आपलेच आईबाबा आहेत असे आम्ही आजी आजोबांशी वागत होतो. ऑपरेशन होऊन 15 दिवस उलटले, पण त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा खबर घ्यायला फोनसुद्धा आला नाही. पोटची पोरं इतकी कठोर निघतात याचे आम्हाला खूप नवल वाटले. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना सर्व सुखसोयी लाभाव्यात म्हणून झटतात, खपतात, स्वतःची जीवाचे रान करून मुलांना वाढवतात, त्यांना त्यांच्या पायावर उभे करतात आणि पंख फुटले की ही पाखरे एकदाही मागे वळून पाहत नाहीत. तिरस्काराने माझे व अनिकेतचे मन विटले आणि मनात विचार आला, मालती आजींनी आजोबांना किती यातना झाल्या असतील. आजोबांची तब्येत हळूहळू सुधारत होती. अनिकेत आता ऑफिसला जाऊ लागला. तरी आजी आजोबांना आम्ही आमच्याच घरी ठेवले होते. आजी खूप थकली होती, तरी जमेल तशी मला मदत करत होती. एक दिवस मला दादरला आईकडे जावे लागले. मुले शाळेत, हे ऑफिसला. त्या दिवशी आजी आजोबांना 3-4 तास आमच्या घरात एकटे ठेवावे लागले. मुले यायच्या वेळेला मी घरी आले तेव्हा मालती आजींनी माझ्याकडे एक डब्बा दिला. हे काय आजी? काय खाऊ केलाय हा? हो, माझा खाऊच आहे, पण आज हा खाऊ तुझ्या कपाटात ठेव. कपाटात खाऊ ठेव? हो ग बाळा, माझे दागिने आहेत ते. घरात ठेवणे बरोबर नाही म्हणून तुझ्या कपाटात ठेव. मीही डब्बा माझ्या कपाटात ठेवला. संध्याकाळी मुले आली. अनिकेतही ऑफिसमधून आला. रोजच्या प्रमाणे चहा पाणी गप्पाटप्पा झाल्या. रात्रीची जेवणे वगैरे आटपली. आता झोपण्याची तयारी करत होतो तेवढ्यात बाथरूममधून बाहेर आलेल्या आजी कोसळल्या. पहिल्यांदा वाटले त्यांचा ओला पाय घसरून त्या पडल्या असतील, पण दुर्दैव, आजींनी कायमचे डोळे मिटले होते. डॉक्टरांना बोलवले. त्यांनी सिव्हिअर हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे हे कारण सांगितले. आता त्यांच्या मुलांना दुःखद घटना सांगायलाच हवी म्हणून अनिकेत फोन करू लागला. तेव्हा आजोबांनी त्याला थांबवले व म्हणाले, आकाश किंवा शिल्पाला फोन करू नकोस. माझ्या आजारपणाचे त्यांनी किती मनावर घेतले. 1 महिना झाला, एकदासुद्धा फोन आला नाही. आता आई मेली म्हणून सांगितले तरी येणार नाहीत आणि त्यांची मला गरज नाही. तुलाच आम्ही मुलगा मानले. तूच सगळी मुलाची कर्तव्य पार पाड. आज सरिताकडे तिने एक डब्बा दिला होता. त्यात दागिने व मालतीने लिहिलेले पत्र व आमचे कायदेशीर इच्छापत्र आहे. आजच दुपारी सरिता दादरला गेली तेव्हा वकिलांना बोलून सर्व कागदपत्राची कामे करून घेतली. आम्ही दोन्ही मुलांना त्यांच्या हक्काची दिली आहे. बाकीचे तुझ्या आणि सरिताच्या नावे केले आहे. आमची सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवर सोपवली. दोन्ही मुलांच्या वागणुकीचा आघात मालतीला सहन झाला नाही. मला ती समजावत होती, पण स्वतः आतल्या आत कुढत होती. तिचे पत्र वाचा, कळेल तुम्हाला. मन खूप दुखावले हो. पोरांनी असं अनाथ जगणं नको वाटतं. त्रास होतो जीवाला, असं सारखं म्हणायची. तुम्ही देवदूतासारखे अनोळखी नाते बंद जोडून आलात आमच्या आयुष्यात. तिचे एक जमेची बाजू. मी आजोबांना सावरले आणि अनिकेतने त्यांच्या मुलाला फोन लावून आजीच्या मृत्यूची खबर सांगितली. तुम्ही उरकून घ्या सगळं, मला आता यायला जमणार नाही. आकाशच्या बोलण्याने आम्ही हादरलोच. तरी आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना फोन लावले आणि दुसऱ्या दिवशी आजीचे अंत्यविधीचे कार्यक्रम एका मुलाच्या हक्काने अनिकेतने केले. आजीने दिलेला डब्बा आजोबांनी आजी गेले त्याच दिवशी आम्हाला उघडायला सांगितला. त्यात आजीचे दागिने होते व आजीच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र होते. आजीने लिहिले होते की अनिकेत व सरितास अनेक आशीर्वाद. 2 महिन्याच्या अगोदर आपली ओळख झाली.
ध्यानीमनीसुद्धा नव्हते की आपले एवढे नाते जुळेल, पण जुळले. देवयोगच म्हणावा लागेल. 2 मुलांना शिकवले, सावरले, त्यांच्याकरता सगळी कमाई खर्च केली. त्यांना कशाचीच कमतरता भासू दिली नाही. त्यांच्याकडून फक्त प्रेमाची मागणी केली होती, पण तीही मिळाली नाही. आकाशचे बाबा थोडे हट्टी स्वभावाचे, पण त्यांचा एवढा राग मनावर धरावा हे काही पटत नाही. मला वाटते माझीच चूक झाली असावी. माझ्याकडून संसाराची रुजवण झाली नसेल, म्हणून पोटची पोरे अशी निघाली. अनिकेत, तू स्वतःला अनाथ म्हणतोस, पण तुझे संस्कार बघून वाटत नाही रे. तू माझ्या पोटी का नाही आलास जन्माला रे? मुलं असून आम्ही असे अनाथ झालो. देवानेच तुम्हाला आमच्याकडे पाठवले असेल. आमच्या दोघांच्या संमतीने आम्ही तुला दत्तक पुत्र मानले. त्याचे कागदपत्रे सर्व व्यवहार केले आहेत. आमची जी मालमत्ता आहे त्याचेही कायदेशीर व्यवहार करून ठेवले आहेत. आमच्या दोन्ही मुलांनाही त्यांचा हिस्सा दिला आहे. पुढे काही वादविवाद होऊ नये म्हणून सर्व तरतूद केली आहे. तुझ्यावर मात्र एक जबाबदारी टाकत आहोत. आमच्यापैकी कुणीही एक गेलं तर राहिलेल्याची काळजी व देखरेख करणे सर्वस्वी तुम्हा दोघांची जबाबदारी असेल. तुमची खरी आई मालती. पत्र वाचून अनिकेत व सरिता त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पत्रासोबत घराची व कपाटाची चावी होती. आजोबांची सेवा करून व होईल तितके त्यांना आनंदात ठेवून मालती आजीचे स्वप्न पूर्ण करायचा आम्ही निर्धार केला आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.